मराठी व्याकरणातील संधी हा घटक आपण पाहतो या व्हिडिओमध्ये। संधीचे आपण ज्याप्रमाणे पाहिलं 3 उपप्रकार आहेत, स्वरसंधी, व्यंजनसंधी आणि विसर्गसंधी। त्यातील स्वरसंधी आणि व्यंजनसंधी या प्रकारांवरती आधारित व्हिडिओ आपण याआधीच आपल्या चॅनलवरती पाहिलेले आहेत। आज संधीचा तिसरा आणि शेवटचा प्रकार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आणि तो प्रकार आहे विसर्गसंधी। तर सर्वप्रथम पाहूयात विसर्गसंधी म्हणजे काय। व्याख्या जर करायची असेल तर त्याची व्याख्या आपण अशी करू शकतो, एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला वर्ण हा विसर्ग आणि दुसरा वर्ण हा व्यंजन किंवा स्वर असेल तेव्हा त्यास आपण विसर्गसंधी असे म्हणतो। या ठिकाणी आपल्या सर्वांना माहिती आहे संधी म्हणजे काय, तर संधी म्हणजे जोडणे किंवा सांधणे। ज्या वेळेला 2 वर्ण एकमेकांमध्ये मिसळून जोड शब्द तयार होतो तेव्हा आपण त्याला संधी असे म्हणतो। तर ह्या एकत्र येणाऱ्या 2 वर्णांमध्ये जेव्हा पहिला वर्ण हा विसर्ग असतो आणि दुसरा वर्ण हा व्यंजन किंवा स्वर असतो तेव्हा त्या ठिकाणी विसर्गसंधी होते। त्यानंतर ह्या विसर्गसंधीचे काही प्रकार पडतात, ते कोणते, तर या ठिकाणी विसर्गसंधीचे प्रकार आपण बघतोय। पहिला आहे विसर्ग उकार संधी, दुसरा प्रकार आहे विसर्ग र संधी, तिसरा प्रकार आहे विसर्ग र संधी, चौथा प्रकार विसर्गसंधी प्रकार क्रमांक 4 आणि पाचवा आहे विसर्गसंधी प्रकार क्रमांक 5। त्यामध्ये विसर्गसंधीचा पहिला प्रकार जो आपण पाहिला तो आहे विसर्ग उकार संधी। म्हणजे काय, तर विसर्गाच्या पुढे 5 गटांपैकी कोणतेही मृदू व्यंजन आले तर विसर्गाचा उ होतो आणि तो मागील अ मध्ये मिसळून त्याचा ओ होतो। यालाच आपण विसर्ग उकार संधी असे म्हणतो। तर उकार संधी का म्हणायचं, तर आधी उ होतो विसर्गाचा आणि नंतर अ मध्ये मिसळून त्याचा ओ होतो। कोणतंही मृदू व्यंजन आलं असं म्हटलेलं आहे। 5 गट आता एव्हान आपल्याला माहिती झालेले आहेत। आपल्या मराठी वर्णमालेमध्ये असणारे जे व्यंजन आहेत त्या व्यंजनांचे 5-5 व्यंजनांचे 1 याप्रमाणे आपण 5 गट करतो। त्या 5ही गटांमध्ये प्रत्येकी तिसरं जे व्यंजन आहे, तिसऱ्या क्रमांकावर येणारं ते मृदू व्यंजन असतं, हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे। या ठिकाणी मराठी वर्णमालेवर आधारित व्हिडिओ आपल्या चॅनलवरती यापूर्वीच अपलोड आपण केलेला आहे। हे सर्व संधीवर आधारित व्हिडिओ जे आहेत ते पाहण्यापूर्वी जर आपण तो व्हिडिओ रेफर केला तर मला असं वाटतं हे सगळे कन्सेप्ट किंवा ह्या सगळ्या संकल्पना आपल्याला पटकन लक्षात येतील। आता इथे 5 गट पण आपल्याला लक्षात आले कोणकोणते आहेत। त्या 5 गटांपैकी कुठलंही मृदू व्यंजन जर आलं आणि त्याच्या पुढे जर विसर्ग आला तर सर्वात आधी त्याचा उ होतो आणि मग मागच्या अ मध्ये मिसळून त्याचा ओ होतो। उदाहरण जर पाहायचं असेल तर या ठिकाणी यशोधन असा शब्द आहे। यशोधन, यशः अधिक धन असा त्याचा विग्रह होतो। त्याचं एकत्रीकरण झाल्यावर यशोधन हा शब्द आपल्याला पाहायला मिळतो। यशः, श नंतर आपल्याला विसर्ग पाहायला मिळतोय। हा विसर्ग त्याच्या पुढे ध हे व्यंजन आलेलं आहे आणि म्हणून विसर्ग आणि ह्या ध यांचं एकत्रीकरण होऊन आधी त्यापासून उ आणि मग अ मध्ये मिसळून त्याचा आपल्याला यशोधन ओ या ठिकाणी झालेला पाहायला मिळतो। दुसरं असंच उदाहरण आहे मनोरथ, मनः अधिक रथ। मनः, न नंतर विसर्ग आलेला आहे, तो विसर्ग पुढच्या र ह्या व्यंजनामध्ये मिसळून त्या ठिकाणी मनोरथ, मनः अधिक रथ, मनोरथ। रथ राहिलेलंच आहे, र मधलं अ आणि विसर्ग यांचं एकत्रीकरण होऊन या ठिकाणी ओ तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। अधो वदन, अध अधिक वदन, अधः, धच्या पुढे विसर्ग आहे आणि वदन या ठिकाणी अ आहे, तर हे दोन्ही एकत्र होऊन अधो वदन असा शब्द आपल्याला पाहायला मिळतो। तेजोनिधी, तेजः अधिक निधी, तेजोनिधी। विसर्ग आणि पुढे ई आलेली या ठिकाणी निधी, निधी हा शब्द तसाच राहतो पण विसर्गाचा मात्र ओ झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। मनोराज्य, मनः अधिक राज्य, मनोराज्य।
आणि अधोमुख, अधोमुख अधः, अधः अधिक मुख, अधोमुख या ठिकाणी झालेलं पाहायला मिळतं. विसर्ग संधीचा पुढचा प्रकार आहे विसर्ग र संधी. विसर्गाच्या मागे अ किंवा आ खेरीज कोणताही स्वर असून पुढे जर मृदू वर्ण आला तर त्या ठिकाणी विसर्गाचा र होऊन संधी होते. उदाहरणार्थ निरंतर असा शब्द आहे, निही अधिक अंतर निरंतर. विसर्ग आणि त्यापुढे अंतर असं आलेलं आहे, आलेलं आहे, त्याचं संधी होऊन रंतर निरंतर असं झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. दुर्जन दुहू अधिक जन दुर्जन. बहिरंग बही अधिक अंग बहिरंग. आणि बहिद्वार बही अधिक द्वार बहिद्वार या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा प्रकार विसर्ग र संधी. नावामध्ये साधर्म्य असलं तरी आपल्या लक्षात येईल की लिहिण्याची पद्धत वेगळी आहे. ह्या प्रकाराचं नाव वेगवेगळ्या पद्धतीनं आपण लिहिले. विसर्ग र संधी होत असताना विसर्गाच्या मागे अ किंवा आ खेरीज कोणताही स्वर आला तर त्या विसर्गाचा र होतो आणि जर दुसरा वर्ण असेल तर त्यावेळी पहिल्या रचा लोप होतो आणि त्याच्या मागील स्वर ऱ्हस्व असल्यास तो दीर्घ होतो. उदाहरणार्थ नीरस असा शब्द आहे, नीरस निही अधिक रस नीरस. नीरव निही अधिक रव नीरव. ही झाली विसर्ग र संधीची उदाहरणे. विद्यार्थी मित्रांनो, विसर्ग संधीचा चौथा प्रकार विसर्ग संधी प्रकार क्रमांक 4 असंच त्याचं नाव आहे. विसर्गापुढे च छ ट त प यापैकी कोणताही वर्ण आल्यास विसर्गाच्या जागी श या ठिकाणी श शहामृगाचा, दुसरा श षटकोनाचा व किंवा स येऊन त्याचा संधी होतो. उदाहरण पाहूयात. दुष्चिन्ह दुहू अधिक चिन्ह. विसर्गाच्या पुढे च हा वर्ण आल्यामुळे दुष्चिन्ह तयार झालेला आहे, श झालेला आहे विसर्गाचा. दुसरा आहे शनैश्वर शनैही अधिक चर शनैश्वर. निश्चय असा शब्द आहे, निही अधिक चय निश्चय. दुष्टिका दुहू अधिक टिका या ठिकाणी षटकोनाचा श विसर्गाचा झालेला आहे, दुष्टिका. निस्तेज निही अधिक तेज निस्तेज. चक्षुः चक्षुः अधिक तेज चक्षुस्तेज. अधस्तल अध अधिक तल अधस्तल स झालेला आहे विसर्गाचा. मनस्ताप मनः अधिक ताप मनस्ताप. निष्फळ निही अधिक फळ निष्फळ. आणि निष्काम निही अधिक काम निष्काम. या ठिकाणी दोन्ही शब्दांमध्ये विसर्गाचा श झालेला आपल्याला पाहायला मिळतो. हा झाला विसर्ग संधी प्रकार क्रमांक 4. विसर्ग संधीचा 5वा प्रकार आणि शेवटचा प्रकार विसर्ग संधी प्रकार क्रमांक 5. विसर्गापूर्वी अ असून पुढे क ख प फ यापैकी कोणतेही व्यंजन आल्यास तो विसर्ग स्थिर राहतो. याचा अर्थ त्या विसर्गामध्ये बदल होत नाही, तो आहे असाच आपण लिहितो. त्याची उदाहरणं पाहूयात. रजक कण असा शब्द आहे, रजह अधिक कण रजक कण. विसर्गाच्या पुढे क हे कठोर व्यंजन त्या ठिकाणी आलेलं आहे म्हणून विसर्ग आहे तसाच राहिलेला आहे. अधपात अध अधिक पात अधपात. विसर्गापुढे प हे व्यंजन आलेलं आहे. तिसरं आहे अंतःपटल अंतः अधिक पटल अंतःपटल. आणि तेजपुंज तेजः अधिक पुंज तेजपुंज असा शब्द त्यापासून आपल्याला तयार झालेला पाहायला मिळतो. हे आहेत विसर्ग संधी प्रकार क्रमांक 5ची उदाहरणं. अशा पद्धतीनं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विसर्ग संधी आणि विसर्ग संधीचे 5 प्रकार या ठिकाणी पाहिले, त्याची उदाहरणं देखील पाहिली. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि येणारे व्हिडिओज पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा स्कॉलरली एनहान्स लर्निंग या चॅनलला. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.